Good afternoon, friends. This is Vibhor here. So let's start our today's session. So today we are going to discuss another important topic of your geography optional. It's your white revolution. In the last lecture we discussed green revolution. In this lecture onwards we will discuss some revolution which India witnessed after the advent of your green revolution. So today's topic of discussion is white revolution. So basically, white revolution is related with the Operation Flood, and Operation Flood is related with the excessive milk production in India. की आपण 1970च्या दशकामध्ये ग्रीन रिव्होल्यूशन अचीव्ह केल्यानंतर आपण 80च्या दशकामध्ये दुधाच्या वाढीसाठी एक नवीन रिव्होल्यूशन किंवा क्रांती आपण लॉन्च केली होती. दॅट क्रांती इज नोन ॲज व्हाईट रिव्होल्यूशन किंवा श्वेत क्रांती किंवा दूध क्रांती. So this topic is given in GS also and optional also. तुम्हाला व्हाईट रिव्होल्यूशन मध्ये व्हाईट रिव्होल्यूशन म्हणजे काय तुम्हाला प्रश्न विचारलेले यावर व्हाईट रिव्होल्यूशनचे इम्प्लिमेंटेशनचे काय काय फेजेस होते, कुठल्या कुठल्या स्टेजेस होते, आपण कुठल्या नोडल एजन्सीज त्या ठिकाणी ओपन केलेल्या आहे आणि आपण श्वेतक्रांती सुरू केल्यानंतर शेतकऱ्यांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये त्याचा काय परिणाम झालेला आहे की शेतकऱ्यांचे इन्कम वाढलेलं आहे. एक स्मॉल आणि लार्ज याच्यामध्ये जी दरी होती शेतकऱ्यांमध्ये मोठे शेतकरी आणि सीमांत शेतकरी यामध्ये कमी झालेली सपोज जोडधंदा तुमच्या शेतकऱ्यांना वगैरे या ठिकाणी भेटलेला आहे. सो वी विल डिस्कस ऑल दिस इश्यू. सो लेट स्टार्ट द सेशन. So see, these are the questions asked by the UPSC regarding your white revolution. The first question, what is meant by Operation Flood? Discuss the manner of its implementation and its success in India. Second question, present an account of the success and constraint of the white revolution. Success of the white revolution in India and discuss the scope of replication of white revolution in India. Suppose so, these are the three questions. First question is directly straightforward. What is meant by Operation Flood and how it was implemented? So it was implemented in 20 to 30 years suppose, and that was through the स्पेसिफिक स्टेजेस. 85 पासून 95 पर्यंत पहिली स्टेज होती, 95 पासून 2001 पर्यंत दुसरी स्टेज होती आणि 2001 पासून 2005 पर्यंत तिसरी स्टेज होती सपोज. त्याचप्रमाणे दुसरा प्रश्न विचारलाय, प्रेझेंट अँड अकाउंट ऑफ द सक्सेस अँड कन्स्ट्रेंट ऑफ व्हाईट रिव्होल्यूशन, की श्वेत क्रांतीमध्ये कुठल्या प्रकारचे यश आणि अपयश आपल्याला सामना करावा लागला आणि आपल्याला दुसऱ्या श्वेत क्रांतीची गरज आहे का, असले काही प्रश्न आपल्याला इथे विचारले गेले. So see in the introduction, the Indian dairy industry was acquired substantial growth in the 8 5-year plan onwards. 8वा प्लान तुमच्या 90च्या दशकामध्ये आला होता. 90च्या दशकानंतर भारताच्या दूध उत्पादनामध्ये मोठी क्रांती झालेली आहे. Simultaneously, India's milk output has not only placed in the industry first in the world but also represent a sustained growth in the availability of milk and milk products. सायमल्टेनियसली राईट नाऊ अबाउट GDP, तुम्ही जर सध्या GDPचा विचार केला भारताचा, आपल्या GDP मध्ये जवळजवळ 14% कंट्रीब्युशन तुमच्या ॲग्रिकल्चरचं आहे आणि ॲग्रिकल्चरमध्ये जवळजवळ 4 ते 5% म्हणजे आउट ऑफ 14%, 4 to 5% कंट्रीब्युशन टुवर्ड GDP इज फ्रॉम द डेअरी सेक्टर. भारतामध्ये अनेक अशा केस स्टडीज आहे. भारतामध्ये मोठमोठे दुधाचे महासंघ आहे. तुम्ही अमूल नावाची खूप मोठी ब्रँड आपल्या तुम्ही ऐकलं असेल, एशियातला सगळ्यात मोठा ब्रँड आहे तुमचा अमूल. And that Amul is specifically associated with milk and milk products. हे तुम्ही लक्षात ठेवा की दूध आणि दुधावर आधारित जेही तुमचे काही उत्पादन वगैरे असतात, तर हे उत्पादन घेण्याचं काम तुमचं अमूल वगैरे करत असतो. तो 90च्या दशकानंतर स्पेसिफिकली तुमच्या सकल घरेलू उत्पादनामध्ये म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट GDP मध्ये तुमच्या ॲग्रिकल्चरचं कंट्रीब्युशन अच्छा कसं राहिलेलं आहे सपोज. आणि जवळजवळ 8व्या पंचवार्षिक योजनेनंतर तुम्ही स्पीड अचीव करायला सुरुवात केली होती. Now the second question is that Operation Flood, जो तुम्हाला विचारलं what is meant by Operation Flood. So Operation Flood is directly associated with your white revolution. The success in raising the milk production is ascribed to as a Operation Flood, की भारतामध्ये 80च्या दशकानंतर दुधाच्या उत्पादनामध्ये जी काही वाढ किंवा इन्क्रीज आपल्याला पाहण्यात आलेली ते सर्व is associated, that increase in the milk products is associated with the Operation Flood. It is also known as White Revolution. 1965 आपली फर्स्ट अचीवमेंट होती. 1965 मध्ये म्हणजे आपण 1965 मध्ये आपण ग्रीन रिव्होल्यूशन देखील सुरू केली.
आपल्या टार्गेटवरच होतं की ग्रीन रिव्होल्युशन नंतर आपण दुधाच्या प्रोडक्शनमध्ये इन्क्रीज करू. तर त्याच काळामध्ये आपण 1965 मध्ये NDDB नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डची आपण या ठिकाणी स्थापना केलेली. आणि नोडल एजन्सी, डेडिकेटेड नोडल एजन्सी टुवर्ड्स द ग्रोथ ऑफ or towards the success of Operation Flood. प्रमोट करायचं, NDDB प्रमोट, प्लॅन आणि ऑर्गनाइज डेअरी डेव्हलपमेंट, की भारतामध्ये जेवढी तुमची दुधाची रिलेटेड तुमचं मार्केट त्याला ऑर्गनाइज करा, त्याला तुम्ही प्रमोट करा आणि सायमल्टेनियसली प्लॅन व्यवस्थित ठेवा. आणि 1970च्या दशकामध्ये 1970s NDDB लॉन्च्ड द ऑपरेशन फ्लड सपोज ऑफिशियली. ऑपरेशन फ्लड अंतर्गत तुम्ही दुधाचे प्रोडक्शन वाढवलं आणि सायमल्टेनियसली तुम्ही प्रथमतः जगामध्ये पहिल्यांदा आपण म्हशीच्या दुधापासून या ठिकाणी मिल्क पावडर बनवलेली होती. जगामध्ये जी व्हाईट रिव्होल्युशन झाली त्या ठिकाणी मिल्क पावडर बनवली, दॅट वॉज मेड आउट ऑफ द काऊ मिल्क. गाईच्या दुधापासून बनवली होती. शास्त्रज्ञांचं असं म्हणणं होतं की तुम्ही म्हशीच्या दुधापासून तुम्ही पावडर बनवू शकत नाही, बट इंडियन सायंटिस्टने सक्सेसफुली वी हॅव प्रोड्यूस अ मिल्क पावडर आउट ऑफ बफेलो मिल्क सपोज. तुम्ही स्टेजेस लक्षात ठेवा. 1965 NDDB ची स्थापना आणि 1970 5 वर्षानंतर यू हॅव फॉर्मली लॉन्च द ऑपरेशन फ्लड सपोज. रिमेंबर दिस इज क्वाईट इझी टॉपिक. भारतामध्ये डेअरी क्षेत्रामध्ये कशा प्रकारच्या संस्था तुम्हाला दिसतात? तर आपल्याकडे डेअरीमध्ये सहकारी पॅटर्न तुम्हाला दिसेल. जसं की सेंट्रल गव्हर्नमेंटला असेल, स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल लेवलला एक ऑर्गनायझेशन जसे NDDB, मग त्या ठिकाणी नॅशनल कोऑपरेशन डेअरी फेडरेशन, राष्ट्रीय दूध महासंघ दिल्लीला. त्याच्यानंतर प्रत्येक स्टेटच्या स्टेट कॅपिटलमध्ये तुमचे राज्य दूध महासंघ किंवा महामंडळ म्हणतो आपण त्याला. जसं महाराष्ट्राचं जसं तुमचं स्टेट फेडरेशन झाले, राज्य दूध महामंडळ. त्यानंतर प्रत्येक डिस्ट्रिक्टला तुमचा जिल्हा दूध महासंघ असणार आहे. आणि व्हिलेज लेवलला तुम्ही ते जमा करा, की व्हिलेज लेवलवरनं आपण सगळं दूध कलेक्ट करायचं. पूर्ण जिल्ह्याची नीड फुलफिल केल्यानंतर एक्स्ट्रा जे दूध असेल ते तुम्ही जिल्ह्याचं जे आहे डिस्ट्रिक्ट म्हणून तिथं स्टोअर करा. तिथनं तिथं स्टेट लेवलला आणि संपूर्ण स्टेटच्या भारतातल्या सगळ्या स्टेटची नीड फुलफिल झाल्यानंतर जे सरप्लस दूध असेल दॅट विल बी मूव्ह टू द सेंट्रल लेवल. अशी आपली सगळी खाली कलेक्ट करायचं ग्रामपंचायत लेवलला आणि सेंटरपर्यंत ते पोहोचवायचं, जेणेकरून संपूर्ण भारतामध्ये त्याचा प्रसार होऊ शकतो. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जे ऑपरेशन फ्लड सुरू केले त्यामध्ये तुम्ही काही स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह ठेवले होते का? याच्यामध्ये आपलं पहिलं ऑब्जेक्ट होतं सुपेरियर ब्रीड्स ऑफ कॅटल. यू हॅव टू प्रोड्यूस ऑर प्रोव्हाइड द सुपेरियर ब्रीड्स ऑफ कॅटल्स. त्याच्यामध्ये गाईच्या आणि म्हशींच्या ज्या उच्च गुणवत्ता असलेल्या प्रजाती तुमच्या त्याचं आपण एक प्रोडक्शन करावं. या सर्व जनावरांसाठी वर्षभर पुरेल एवढा चारा त्यांना आपण प्रोव्हाइड करायचा, ज्याला आपण कॅटल फीड्स म्हणतो. सायमल्टेनियसली तुम्ही दूध उत्पादन केल्यानंतर दुधाचे अनेक प्रोडक्ट्स बनवा, जसं पनीर झालं, घी झालं, छास झालं, लस्सी झालं. त्याच्यानंतर तुम्ही स्वीट्स बनवू शकतात, मिल्क पावडर तुम्ही बनवू शकतात, जेणेकरून आपण मॅक्झिमम कन्झ्युमर्स बनवू शकतो त्याचे. आणि सायमल्टेनियसली दुधाचं प्रोक्युरमेंट, संकलन करायचं, ट्रान्सपोर्टेशन त्याची वाहतूक करायची आणि त्याची साठवणूक म्हणजे स्टोरेज हे कसं करायचं हे सगळं त्या ऑपरेशन फ्लडमध्ये देण्यात आलं होतं. दुधाची साठवणूक करायला तुम्हाला चिलिंग प्लांट्स पण लागणार आहे, म्हणजे कोल्ड स्टोरेज लागेल तुम्हाला. तर ऑलरेडी वी विल प्रिपेअर्ड अ कोल्ड स्टोरेज चेन अँड देन वी विल मूव्ह टुवर्ड्स ऑपरेशन फ्लड सपोज. ऑपरेशन फ्लड 1965-70 मध्ये लॉन्च झाले NDDB कडनं. तिच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह होते, जसं पहिलं ऑब्जेक्टिव्ह टू प्रोड्यूस सुपिरियर ब्रीड्स ऑफ कॅटल्स, provide them food, provide them veterinary services, production of wide variety of milk products, procurement, transportation and storage of milk suppose, and extension of services if you feel it necessary suppose. The next thing is what are the different phases in Operation Flood. So let's have a look. So first phase 1, this phase 1 was started in July 1970 and it was ended in 1980s. 70 ते 80 पर्यंत तुम्ही 65ला डेअरी डेव्हलपमेंट बोर्डची स्थापना केली. 70ला तुम्ही ऑपरेशन लॉन्च केलं आणि 70 पासून 80-81 पर्यंत म्हणजे 10 वर्षासाठी तुम्ही फेज 1 लॉन्च केला होता. हिच्यामध्ये तुम्ही या फेज 1 मध्ये संपूर्ण भारतामध्ये 10 ऑब्जेक्टिव्ह वॉज टू सेट अप डेअरी कोऑपरेटिव्ह इन द 18 मिल्क स्टेट्स ऑफ 10 स्टेट अँड लिंक देम विथ द 4 बेस्ट मेट्रोपॉलिटन मार्केट्स. भारतातून तुम्ही 1970 मध्ये 10 राज्य निवडले आणि 10 राज्यांमध्ये 18 सर्वाधिक जास्त दुधाचं उत्पादन करणारे क्षेत्र निवडले. 18 ठिकाणावर तुम्ही दुधाचं संकलन करायचं, म्हणजे त्याचं कलेक्शन करायचं आणि कलेक्शन केल्यानंतर तुमच्या
आजूबाजूला जी कुठली मोठी मेट्रोपॉलिटन सिटी असेल, जसं तुम्ही नॉर्थ इंडियात असाल तर दिल्ली, ईस्ट इंडियामध्ये असाल तर कलकत्ता, वेस्ट इंडियामध्ये असाल तर तुम्ही महाराष्ट्र मुंबई एक आणि साऊथ इंडियामध्ये चेन्नई असेल सपोज, हे सगळे 10 राज्यांमधले 18 मिल्क शेड्स आपण या सगळ्या मेट्रोपॉलिटन सिटीजला कनेक्ट केल्या होत्या. या संपूर्ण 10 वर्षाच्या पिरियडमध्ये फ्रॉम 70 to 80 हिच्यामध्ये जवळजवळ NDDB सोबत ते जवळजवळ 15 लाख शेतकऱ्यांच्या फॅमिलीज कनेक्ट झालेल्या आहे. एकूण 15 लाख शेतकरी कुटुंब ह्या योजनेसोबत जोडले गेले आणि संपूर्ण भारतामध्ये 13,000 डेअरी कोऑपरेटिव्हची ओपनिंग झालेली. So it was a quite big achievement suppose. So phase 1 was from 1970 to 1981. Then comes your phase 2. हा फेज 2 तुमचा 6 5-year प्लॅनच्या वेळेस तुम्ही हे केला होता, ज्यावेळेला तुमचे 1981 मध्ये जनरली 1981 ते 1985 मध्ये तुमचा सेकंड फेज आला होता. सेकंड फेज मध्ये तुम्ही मध्य प्रदेश, कर्नाटक, राजस्थान असल्या राज्यांमध्ये मिल्क शेड्स ओपन करण्यावर फोकस केलेला आहे. पुन्हा लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. फर्स्ट फेज 70 to 80, second phase 81 to 85 suppose, and the third phase come into existence in 1985. 1985 मध्ये तुम्ही सुरू केला हा फेज आणि 10 वर्षानंतर म्हणजे 1996 मध्ये तुम्ही फायनली ऑपरेशन फ्लड हे एंड केलेलं आहे की आता आपल्याकडे मॅक्झिमम रेस्ट प्रोडक्शन झालेलं आहे दुधाचं. जनरली फर्स्ट फेज नंतर आपण जनरली दुधाची प्रोक्युरमेंट वाढवण्यावर आणि त्याचं प्रोडक्शन करण्यावर जनरली भर दिलेला आहे. भारतामध्ये ग्लोबल हंगर इंडेक्स मध्ये भारताचा थोडा खालचा नंबर लागतो, म्हणजे भारतामध्ये लोकांना खाण्यासाठी पुरेसं अन्न नाही. अशा वेळेस आपण त्यांना दूध पाजून त्यांची न्यूट्रिशन किंवा त्यांना एक सप्लिमेंटरी न्यूट्रिशन प्रोव्हाइड करू शकतो. सपोज की हा जर खाऊ नसेल शकत तर आपल्याला स्वस्ताला दूध पाजू किंवा दुधाची किंमत स्वस्त करू, जेणेकरून हा याच्या फॅमिलीला दूध वगैरे किंवा त्यासोबत काही खाऊ शकतात. मिल्क इज ऑल्सो वन ऑफ द इम्पॉर्टंट सोर्स ऑफ न्यूट्रिशन. रिमेंबर दिस. हिअर यू कॅन सी या संपूर्ण मॅपमध्ये 10 राज्य, नॉर्थ महाराष्ट्र आणि नॉर्थ इंडिया आणि साऊथ इंडिया आणि त्या ठिकाणी तुम्ही वेगवेगळे स्पॉट्स त्या ठिकाणी डेव्हलप केलेले. Then comes another thing, what are the major problems of dairy industry in India? So the first problem of dairy industry is regarding the quality of milk. आपल्याकडे गायींची आणि म्हशींची ब्रीडची क्वालिटी जास्त सुपेरियर नसल्यामुळे दुधाची क्वालिटी देखील सुपेरियर नाहीये, हे लक्षात घ्या. दुधामध्ये प्रोटीन कंटेंट असणं, फॅट कंटेंट हे प्रॉपर असलं पाहिजे. आपल्याकडच्या दुधाची क्वालिटी एवढी खास नाही आहे. दॅट इज बिकॉज ऑफ द क्वालिटी ऑफ ब्रीड्स. सायमल्टेनियसली handling condition, unhygienic production and high temperature, these are one of the most susceptible. सपोज की तुम्ही टेक्निकली गोष्टी फॉलो करत नसता. दुसरा मेजर प्रॉब्लेम आहे आपल्याकडे मार्केटिंग फॅसिलिटीज. आपल्याकडे दुधाची मार्केटिंग होण्यासाठी काही मोठमोठ्या मार्केटिंग फॅसिलिटीज नाही आहे सपोज. तिसरा मेन प्रॉब्लेम आहे रिगार्डिंग कलेक्शन अँड ट्रान्सपोर्टेशन. द थिंग इज रिगार्डिंग मीन्स व्हॉट विल हॅपन की भारतामध्ये अनेक ठिकाणी दुधाचं प्रोडक्शन होतं, बट आपल्याकडे रोड ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस व्यवस्थित नाही. त्यामुळे दुधाचं संकलन करण्यामध्ये आपल्याला खूप प्रॉब्लेम येतात. दुधाचं संकलन जरी तुम्ही करत असाल कलेक्शन, त्या ठिकाणी दुधाची क्वांटिटी मॅटर करते की तुम्ही किती लिटर दूध देतात. संकलन करायचं म्हटलं तर ॲटलिस्ट 1000-2000 लिटर दूध आपल्याकडे संकलित झालं पाहिजे. म्हणजे जर 50 आणि 100 लिटर होत असेल तर ते काही संकलित करून असा काही फायदा पण नाही. सेकंड थिंग इज रिगार्डिंग ट्रान्सपोर्टेशन. दुधाचं ट्रान्सपोर्टेशन करण्यासाठी चिलिंग मशीन्स किंवा चिलिंग ट्रक्स लागत असतात किंवा कोल्ड स्टोरेज फॅसिलिटीज तुमच्याकडे असाव्या लागतात. तर पहिला प्रश्न हा आहे की आपल्याकडे कोल्ड स्टोरेज फॅसिलिटीज आहे का? आहेत आपल्याकडे, पण खूप स्पेसिफिक लोकेशन्सवर आहे. जसं महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगलं झाड तुमच्या कोल्ड स्टोरेज फॅसिलिटीचं उत्तर महाराष्ट्रामध्ये नाही आहे, विदर्भात नाही आहे, नॉर्थ ईस्टमध्ये नाही आहे, राजस्थानमध्ये नाही आहे, गुजरातमध्ये चांगल्या फॅसिलिटीज. सो दीज आर द रिजनल डिफरन्सेस. आणि जसं आपण सांगितलं की भारतामधल्या गायी आणि म्हशींची देखील क्वालिटी जी आहे, मिल्क यील्डिंग क्वालिटी, ती कमी आहे आपल्याकडे सपोज. सो दीज आर द बेसिक प्रॉब्लेम्स रिगार्डिंग द इंडियन इंडस्ट्री, डेअरी इंडस्ट्री. Next problem is regarding, or next thing is regarding, what are the positive impacts of dairy industry suppose. ते ऑपरेशन फ्लड तुम्ही लॉन्च केल्यानंतर त्याचा शेतकऱ्यांवर काय परिणाम झाला आहे, तर त्याचा सकारात्मक परिणाम झालेला आहे. जसं की
सबसिडरी ऑक्युपेशन, शेतकऱ्यांना एक जोडधंदा भेटलेला आहे. शेतकऱ्यांचं मुख्य उत्पन्नाचा सोर्स हा तुमची शेती असेल, परंतु अदर दॅन शेती व्यतिरिक्त तुम्हाला पोल्ट्रीमधनं किंवा डेअरीमधनं देखील उत्पन्न भेटू शकतं. तर भारतामध्ये अनेक ठिकाणी सरकारने लोकांना गायी घेण्यासाठी, म्हशी घेण्यासाठी अनुदान देखील दिलेलं आहे आणि त्या अनुदानाच्या पैशातनं अनेक शेतकऱ्यांनी गायी म्हशी विकत देखील घेतलेल्या आहे. राईट नो दे आर अर्निंग आउट ऑफ इट. 8 ते 10,000 महिन्याची तुम्हाला भेटू शकतात. भारत हा जगातला दुसरा सगळ्यात मोठा मिल्क प्रोड्युसर कंट्री बनला आफ्टर चायना. आपण ऑपरेशन फ्लड एवढं सक्सेसफुली लॉन्च केले. वी आर वन ऑफ द लार्जेस्ट एक्सपोर्टर ऑफ वर्ल्ड ऑर लिडिंग प्रोड्युसर ऑफ मिल्क इन द वर्ल्ड. इंडिया राईट नो जगामध्ये म्हशीचं दूध सर्वात जास्त भारतात प्रोड्यूस होतं. कारण म्हशीच्या दुधाचं कन्झम्पशन पण जनरली भारतात होतं. बाकी ठिकाणी जनरली तुम्ही गाईचं दूध वगैरे कन्झ्युम करत असतात. सायमल्टेनियसली आपल्याकडे एवढं प्रोडक्शन झाले की वी हॅव स्टार्टेड एक्सपोर्टिंग द मिल्क. आपण मिल्क एक्सपोर्ट करतो आणि मिल्क एक्सपोर्ट केल्यानंतर आपल्याला त्याच्यातनं इन्कम पण भेटत असतं. फॉरेक्स रिझर्व आपल्याकडे फॉरेक्स रिझर्व वाढण्यासाठी याची मदत होत असते. ऑपरेशन फ्लडचा मॅक्झिमम उपयोग हा तुमच्या सीमांत शेतकऱ्यांना झाला आहे, जसे की स्मॉल अँड मार्जिनल फार्मर्स सपोज. कारण ह्या शेतकऱ्यांचं उत्पन्न कमी होतं आणि ह्याच शेतकऱ्यांनी जनरली जिथं कोरडवाहू शेती वगैरे असते तिथं दुधाचं वगैरे उत्पादन वाढल्यानंतर त्यांचं फार्म इन्कम बट ऑब्वियस वाढलेलं आहे. नेक्स्ट एक बेनिफिट आपल्याला हा झाला की आपण दुधाचं उत्पादन वाढवण्याच्या नादामध्ये आपण नवीन ब्रीड्स देखील या ठिकाणी डेव्हलप केल्या. क्रॉस ब्रीडिंग याच्यामुळे शक्य झाली की अनेक गायी, म्हशी, सिंध गायी आहे, गीरच्या गायी आहे, या आपण अनेक मोठमोठ्या ब्रीडचं जबूत डेव्हलपमेंट केलं आहे या ठिकाणी. असले की हिच्यामध्ये तुम्हाला फायदे झालेले आहे. सपोज थोडेफार नुकसान पण आपल्याला झालेलं आहे की दुधाची क्वालिटी वगैरे जसं आपण पाहिलं की मार्केटिंग फॅसिलिटीज आहे, प्रोक्युरमेंट रिलेटेड आहे, कलेक्शन रिगार्डिंग आहे, ट्रान्सपोर्टेशन रिगार्डिंग आहे. तर 30% आपण समजू शकतो की आपला लॉस झाला आहे. बट 70%, 20% इज लॉस सपोज, बट 80% इट्स अ विन विन सिच्युएशन. जनरली स्मॉल आणि मार्जिनल फार्मर्सला दे गॉट बेनिफिटेड आउट ऑफ दिस व्हाईट रिव्होल्युशन अँड युअर ऑपरेशन फ्लड सपोज. नेक्स्ट थिंग इज इम्पॉर्टंट की आता गव्हर्नमेंटच्या सध्या कुठल्या स्कीम वगैरे सुरू आहे. सर तुम्ही सांगितलं की 70 ते 80च्या दशकामध्ये असं होतं. बट राईट नो व्हॉट आर द करंट अपडेट्स. सध्या भारत सरकारकडनं राष्ट्रीय गोकुळ मिशन सुरू आहे. एक अगोदर आपण गोहत्याबंदी केली सपोज. गोहत्याबंदी केल्यानंतर आपण राष्ट्रीय गोकुळ मिशन सुरू केले. या गोकुळ मिशनमध्ये आपण देशी गाई विकसित करण्यावर भर देतो. वी आर फोकसिंग ऑन डेव्हलपमेंट ऑफ इंडिजिनियस कॅटल्स. देशी गायींचा आपल्याला विकास करायचा आहे. सायमल्टेनियसली आपल्याला वेगवेगळ्या आपल्याला दूध आणि दुधाचं उत्पन्न देखील वाढवायचं आहे यामध्ये. हे तुम्ही लक्षात घ्या. सो राष्ट्रीय गोकुळ मिशन आणि हिच्यामध्ये तुम्ही केस स्टडी म्हणून तुमच्या अमूलची लक्षात ठेवू शकता. So this was regarding your white revolution. White revolution is associated with the raising milk production. 1970च्या दशकामध्ये तुम्ही सुरू केलेलं तुमचं ऑपरेशन फ्लड सपोज. 1970 ते 1981 किंवा 80 पहिली स्टेज होती तुमची फेज 1. त्यानंतर फेज 2 तुमची आली. फेज 2 जी होती तुमची दॅट वॉज फ्रॉम 81 to 85 आणि त्यानंतर आपण तिसरी एक फेज आणली. त्या फेजमध्ये आपण 85 पासून 95 पर्यंत अशा प्रकारे आपण सुरुवात केलेली. So see you in the next lecture. Till then, thank you and have a nice time ahead. Thank you.